एक मिनिट खडकरजी, मुद्दा लक्षात आला. आता ना आपण हा संवाद थोडासा डिकोड करूया. जयंत पाटील येतात. जयंत पाटील विचारतायत त्यांना काय कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली. आता अमित साटम त्यांना सांगायचा प्रयत्न करतायत की काल झाडावर चर्चा झाली, आज मॅनहोलवर चर्चा झाली. आता याचं आपण भाषांतर करूया. झाडावर चर्चा झाली म्हणजे काय? अरे काल तो एक लहान मुलगा गेला, त्याचा मृत्यू झाला, त्याच्यावर चर्चा झाली, चेहऱ्यावर हसू आहे. आणि आज एक माणूस मॅनहोलमध्ये पडून मेला, त्याच्यावर चर्चा झाली. हा 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 हा. आता ह्याच्यामधली संवेदना जाणवते तुम्हाला? आता ह्याच्यामध्ये आपण क्लीन चिट द्यायची साटम यांना? उदाहरण द्यायचंय नम्रताजी, मला फक्त एक उदाहरण द्यायचंय. उद्या समजा गणेश खणकर सभागृहामध्ये गेले आणि तिथे एखाद्या मोठ्या नेत्याचा शोक संदेश त्यांनी वाचला आणि बाहेर येऊन किशोरी पेडणेकरांनी त्यांना विचारलं, गणेशजी आज काय चर्चा झाली? तर गणेश खणकर बोलणार आहेत का? शोक संदेश मांडला आणि जोराजोरात ठ्याक्या करून हसणार आहेत का? कोणत्या विषयावरती आपण हसलं पाहिजे हे जर आमदारांना कळत नसेल तर मग सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?